स्क्रीन दिसते सगळे ना बरोबर? तर मी काय करतो, एक मराठी हिंदीमध्ये बोलतो, जर का कुठे चुकलं तर असायचं नाही, मी कंटिन्यू पूर्ण हिंदीमध्ये बोलतो, ठीक आहे? म्हणजे माझी प्रॅक्टिस फक्त मी कुठे चुकलं तर असायचं नाही. ओके, समजलं नाही तर मला विचारून घ्यायचं, ठीक आहे? मिक्स असेल जेणेकरून मला सवय असली पाहिजे म्हणून, ठीक आहे? आगे तिथं आपण कर बघा हे म्हणजे बघ देखो आज का ये लेक्चर, ठीक है? इस लेक्चर में क्या होगा कि अपन सीखेंगे टीचर स्किल, ठीक है? टीचर स्किल में क्या सीखने वाले हैं अभी, मतलब ये जो चैप्टर ऑन हो चुका है ना, ये साइबर सिक्योरिटी का है। कौन सा चैप्टर है? साइबर सिक्योरिटी का। मतलब इस दिन से आपका साइबर सिक्योरिटी चालू हो जाएगा। फिर भी क्या हुआ है कि ट्रिपल सी के सिलेबस में 2 सब्जेक्ट उन्होंने मिक्स कर दिए हैं ट्रिपल सी के बुक में, जैसे कि फ्यूचर स्किल आणि सायबर सिक्योरिटी, ऐसे 2 सब्जेक्ट मिक्स कर दिए म्हणून इसलिए जो चैप्टर है साइबर सिक्योरिटी और जो लास्ट का चैप्टर है, इसमें ये 2 चैप्टर इंक्लूड होने के कारण फ्यूचर स्किल इसमें पढ़ाना पड़ता है, ठीक है? फ्यूचर स्किल में भी बहुत कुछ है सीखने के लिए, और इससे आपका थोड़ा माइंडसेट होगा कंप्यूटर टेक्नोलॉजी मध्ये, ठीक है? समझ रहे आप? ओके, चला कुठं होतो आपण, एक्सप्लोर पण नाही होते. हां, फीचर स्किल का परिचय कल के लिए तैयार, ओके? कल के लिए, वाह, एकदम माझी पूर्ण पोल खोलून ठेवतं, मेरी सारी पोल खोल देता है हर बार. आता कल के लिए मैंने कल ये तैयार किया था प्रेजेंटेशन, और ये देखो आज ऐसा वो भी डालने उसमें. फीचर स्किल एक अत्याधुनिक डिजिटल प्लेटफॉर्म है जो आईटी पेशेवरों और छात्रों को तेजी से विकसित हो रहे तकनीकी परिदृश्य में अपने कौशल को लगातार उन्नत करने में सशक्त बनाते हैं. तर तुम्हाला एक थोडक्यात दाखवून देतो मी. आपको आज मैं बता देता हूँ कि ये जो चैप्टर है बुक में से कौन सा चालू है आज, ठीक है? देखो आप यहाँ पे ये हाँ ट्रिपल, हाँ बराबर. जैसे मैंने आपको बताया था सबको कि मैंने फर्स्ट चैप्टर इंट्रोडक्शन का लिया था, सेकेंड अपना ऑपरेटिंग सिस्टम हुआ, जहाँ से मैंने आपको थर्मल्स डाउनलोड करने को बोला था, क्योंकि जैसे ऑपरेटिंग सिस्टम हुआ तो वैसे मैंने आपको थर्मल्स बोला था, और तब से मैंने कमांड का बताया आपको, ठीक है? उसके बाद ये जो चैप्टर है ये हो गया आपके प्रैक्टिकल के वक्त, जो कि 3 एप्लीकेशन होती है उसके बारे में पढ़ाते हैं, ठीक है? तो आगे का जैसे इंटरनेट का हो गया, इंटरनेट हमने पढ़ लिया, ईमेल पढ़ लिया, ठीक है? नए बच्चों के हो चुके हैं सारे जो बच्चे हैं यहाँ पे, और डिजिटल फाइनेंस भी अपने पढ़ लिया. इसमें भी कुछ कुछ चैप्टर है जो रह चुके हैं ऐसा, पर इसमें एक ही करना है तुमको, क्योंकि मैंने कभी बोला है तुमको कि ट्रिपल सी में इस साल यही प्रश्न आए थे, ठीक है? डिजिटल फाइनेंशियल में, तो आपने एक चार्ट बनाना इस चैप्टर का. आपने इस चैप्टर को नोट नहीं किया फिर भी चलेगा, बट इस चैप्टर में से आपने एक ही काम करना है, एक ऐसा बॉक्स निकालना है और इसमें जितने फुल फॉर्म्स है वो लिखने हैं, और लिखने के बाद समझो कोई सिस्टम है या फिर कोई एप्लीकेशन है, उसको कब लॉन्च किया, उसे कब डेवलप किया, वो एक बॉक्स में लिख के नोट्स में लिखना है. मतलब आपने कभी इसकी नोट्स नहीं लिखी फिर भी चलेगा, बट आपको ये सारी बातें जो हिस्ट्री है उसकी, जैसे कि यूपीआई किसने बनाया था, यूपीआई किसके द्वारा चलाया जाता है, कौन कंडक्ट करता है इनको, तो ये सारी चीज़ें आपको एक बॉक्स में नोट्स में लिखनी पड़ेगी, ठीक है? तो आप ये कंप्लीट कर लेना एक बार घर पे, ठीक है? इस चैप्टर की मुझे सबकी इमेज चाहिए, मैं सबको पर्सनली मैसेज करके ये मांगूंगा, और जिसकी नोट्स सबसे अच्छी रहेंगी उसकी नोट्स व्हाट्सएप पे जाएंगी. अमननेर वालों में से जिसकी नोट्स अच्छी रहेंगी उसकी अमननेर के ग्रुप पे डालूंगा, और जिसकी जलगांव के जो मेन ग्रुप है, मेन ग्रुप में या फिर जलगांव से कोई अच्छा करता है या फिर जावेद से कोई अच्छी नोट्स बना के देता है मुझे, तो मैं उनकी अपने ग्रुप पे डालूंगा, और जो बाकी के बच्चे हैं जिन्होंने बनाए उनका सारा टेलीग्राम पे डालूंगा, चलेगा? ठीक है, तो आपने सबने ये नोट्स मुझे भेजना है, ठीक है? तो ये चैप्टर तो हो गए यहाँ तक के. कौन से? ये तो था जैसे कि इंट्रोडक्शन था, ऑपरेटिंग सिस्टम, और ईमेल हो गया, डिजिटल फाइनेंशियल हो गया. अभी बारी आती है इसकी जो लास्ट का चैप्टर है अपन का, ओवरव्यू ऑफ फ्यूचर स्किल एंड साइबर सिक्योरिटी. इसमें जो सिखाया गया है अपन को, जो आज पढ़ने वाले हैं अपन,
जिसमें ओवरव्यू देखेंगे कि फ्यूचर स्किल क्या होता है, फ्यूचर स्किल क्या है, फ्यूचर स्किल का इतना इम्पोर्टेंस क्यों है अभी के लिए, ठीक है। तो ये बहुत इंपॉर्टेंट चैप्टर है। और अभी का जो नया सिलेबस है, आपको बता दूं कि ये जो बुक है ये अभी एक्सपायर नहीं हुई है, बट इसमें से थोड़ा सा बदलाव हो चुका है आने वाले, अभी जो 2005 है ना, 2005 में ये बुक थोड़ी डेवलप हो चुकी है, मतलब इसको ओल्ड भी कहा जाता है अभी, ठीक है। ऐसा नहीं कि पूरा ओल्ड हो गया, सिर्फ कोई थोड़ा सा चेंजेस है बस। क्या किया है बताएं, ये जो दो चैप्टर, एक नाइन्थ वाला चैप्टर है ना, इसको दो भाग में कन्वर्ट कर दिए ऐसे, इसको एक बना दिया और इसको इसको 9 बनाया, इसको 10 बना दिए, समझ रहे हो ना, ठीक है। तो नाइन्थ चैप्टर ओवरव्यू फ्यूचर स्किल का है और 10th चैप्टर साइबर सिक्योरिटी का। तो अरे जमले रे वो हिंदी जमली का, छान जमते का, ओके, हसायचं नाही, खोटं बोलायचं नाही ठीक आहे, बरोबर बोलते ना, ठीक आहे। चला मग पुढे ओवरव्यू फ्यूचर। तो ये दो चैप्टर में डिवाइड हो चुके हैं अभी के लिए, ठीक है। तो अभी के लिए ये पढ़ना छोड़ दो अपन को, अब उनको अभी सीखेंगे फीचर के लिए, इसलिए ये साइबर सिक्योरिटी में ये चैप्टर आ जाता है और इसको लेना पड़ता है, ठीक है। तो ये चलो अभी स्टार्ट करेंगे। और सबको बता दूं कि मैंने पिछली टेस्ट की जो मार्क्स थी वो ऑन कर दी है, मतलब आपको अभी आपके मार्क्स दिखेंगे नेटवर्किंग के ऑपरेटिंग सिस्टम के, जो मैंने टेस्ट भेजी थी सबको, जिसको 50 के ऊपर मार्क्स थे उनको पर्सनली भेजी थी, मतलब जिन्होंने फर्स्ट चैप्टर में इंट्रोडक्शन चैप्टर में 50 के ऊपर मार्क्स थे जिन बच्चों को, उनको मैंने सेकेंड चैप्टर ऑपरेटिंग सिस्टम की लिंक उनको पर्सनल मोबाइल पे भेजी थी, और जिन्होंने वो सॉल्व की है ऑपरेटिंग सिस्टम वाली, तो उनको उनके मार्क्स अभी दिखेंगे, चालू हो जाएंगे दिखने के लिए। तो कृपया करके आप एक बार आपकी लिंक पे विजिट कीजिएगा और आपके मार्क्स एक बार देख लीजिएगा। आपको अगर 50 से ऊपर हो गए तो उसके आगे की लिंक जो कि नेटवर्किंग की है, डिजिटल फाइनेंशियल की है, ईमेल की है, ये 3 लिंक आ जाएंगी, ठीक है। तो एक बार आप खुद चेक कर लेना और मुझे स्क्रीनशॉट भी भेज देना। वैसे मैंने स्क्रीनशॉट ले चुका है, बट बहुत कम लोगों ने वो सॉल्व किए, क्योंकि मैं कम लोगों को भेजी थी ना, कम लोगों को 50 पड़े थे, रिटिक भी नहीं था उसमें, ठीक है। तो हाँ, तो फीचर स्किल तो आपको समझ आ गया कि मैं कौन सा चैप्टर ले रहा हूँ बुक में से। तो ये कौन सा चैप्टर है, लास्ट वाला चैप्टर है ट्रिपल सी में, इसलिए मैंने आपको कहा कि ट्रिपल सी का सिलेबस यहाँ पे खत्म हो चुका है, अभी से चालू हो रहा है साइबर सिक्योरिटी, मतलब मैं आज जो पढ़ाऊंगा आज से क्या हो रहा है चालू, साइबर सिक्योरिटी। तो चलो देखेंगे फीचर स्किल का परिचय कल के लिए तैयार, ओके। तो सॉरी सॉरी, ये मेरे ये मिस्टेक नहीं है, हाँ ये मिस्टेक नहीं है, फीचर स्किल का मीनिंग ही यही होता है, फीचर स्किल का ये विषय होता है, ये उसकी कहानी है, मतलब उसका अर्थ बताया उन्होंने। तो ये कल के लिए तैयार मतलब फीचर स्किल का मीनिंग ही वही होता है, फीचर स्किल मतलब जब आप जान जाते हो तो आप किसकी तैयारी करते हो बताए, कल के लिए तैयार, मतलब आने वाले कल के लिए आप तैयार होते हो जबकि आपको फीचर स्किल पता होती है, ठीक है। आप जिस भी क्षेत्र में हो, आप जिस भी जो 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 भी फील्ड में हो, तो उस फील्ड में फीचर स्किल क्या मैटर करती है वो आपको पता होना चाहिए, और उसके बाद आप तैयार हो जाते हो आपकी फील्ड में, कि आने वाले समय में आपके फील्ड में क्या बदलाव होगा और आप कैसे आपकी स्किल को डेवलप कर सकते हो, ठीक है। तो देखो, फीचर स्किल एक अत्यधिक डिजिटल प्लेटफॉर्म है जो आईटी पेशेवरों और छात्रों को तेजी से विकसित हो रहे तकनीकी परिदृश्य में अपने कौशल को लगातार उन्नत करने में सशक्त बनाता है। जैसे जैसे तकनीक अभूतपूर्व गति से आगे बढ़ रही है, उद्योगों को नए नवाचारों को अपनाने और अनुकूलित करने की आवश्यकता है। फीचर स्किल्स का प्राथमिक उद्देश्य प्रत्येक व्यक्ति को उपभरित प्रौद्योगिकियों को सीखने और समझने के लिए समान अवसर प्रदान करता है, जिससे यह सुनिश्चित हो सके कि वे भविष्य के कार्यबल के लिए तैयार है। जैसे कि मैंने आपको बताया पीछे कि फीचर स्किल क्या है, आने वाले समय में जिस चीज़ की डिमांड सबसे ज़्यादा बढ़ने वाली है वो चीज़ इसमें सारी स्किल आती है। जैसे कि आप जो भी कुछ काम कर रहे हो या फिर आपकी जो भी कुछ फील्ड है, तो आपने उस फील्ड में अभी के लिए जो चल रहा है सिर्फ उसमें खुश ना रह के आगे उसके लिए और क्या तैयारी हो सकती है इसके लिए भी सोचना ज़रूरी है, क्योंकि आज आपको एक काम मिला है, कल जाके एक काम कभी आपसे छीना गया तो उसी कारण हो भी सकता है, मतलब जैसे कि अभी मैं आगे पढ़ाऊंगा आपको फ्यूचर स्किल के काम
कैसे काम करता है, ठीक है। तो जैसे की मैंने फीचर्स के लिए एक ही बता रहे हैं की जैसे की आपण सगळेजण आता कम्प्युटर चालवतात आणि इस टेक्नोलॉजी में है, ठीक है। तो समझो सिर्फ आप अभी यहाँ तक लिमिटेड हो गए, तो सिर्फ आपको मोबाइल आता है, व्हाट्सएप चलाते आता है, यहाँ तक की टेक्नोलॉजी तक लिमिट हो गई, तो आपको आगे के फीचर पता होगी क्या? या फिर समझो आपको कोई जॉब करना है, ठीक है, आपको कुछ कंप्यूटर जॉब करते हो आप, और आपने जो ओल्ड चीज़ें है वही सीखी है अभी तक और उसी से काम चला रहे हो अभी तक, मतलब आगे की दुनिया के लिए आप तैयार नहीं हो रहे। तो मुझे बताओ जब वो आगे वाली दुनिया समझो जैसे कि आगे जैसे कि सब रोबोट आ जाएंगे, ठीक है, सब रोबोट से अपने काम करवाएंगे, तो समझो तू अभी भी तू सिर्फ वही काम कर रहा है खुद से या फिर खुद डेवलप हो रहा है, मतलब आने वाले समय में जो रोबोट को समझाने वाली बातें तूने अभी तक सीखी नहीं। तो मुझे बता जब तू आगे चला जाएगा उस समय में, तो उस समय में तुझे इतना समझ में आएगा क्या? इसीलिए ये क्या करता है, फ्यूचर स्किल किसको डिमांड करता है, जैसे कि आपके जॉब को, जैसे कि आप जो भी स्किल सीख रहे हो तो उस स्किल में आगे क्या होगा, ठीक है, आगे किस चीज़ में वो डेवलप करेगी, उस चीज़ों को पहले से ही सीख लो या फिर पहले से ही तैयार हो जाओ। जैसे कि उन्होंने यहाँ पे कहा कल के लिए तैयार, ओके, आने वाले समय के लिए तैयार, ठीक है। तो ये फीचर स्किल का होता है, मतलब आप जो जिस भी फील्ड में हो तो उस फील्ड में आपने फीचर स्किल ढूंढनी चाहिए। तो फीचर स्किल में वो सारी चीज़ें आएंगी जो अभी तो वर्किंग में नहीं है, बट आने वाले समय में उसका डिमांड 100% है, और हाँ वो सच है। तो वो सारी चीज़ें और वो सारी फील्ड अपन की, वो सारी फील्ड फीचर स्किल में आएंगे, ठीक है। तो अच्छे से समझ जाओ होगा आपको कि फीचर स्किल क्या है। तो उसका देखो एक बार यहाँ पे 5 पॉइंट दिए हैं तो देखेंगे अपन। शुरुआत क्या है, शुरुआत उपयोगकर्ता लॉग इन करते हैं, टेक्नोलॉजी या जॉब रोल सर्च करते हैं और अपनी पसंदीदा भूमिकाओं को फॉलो करके दैनिक अपडेट प्राप्त करते हैं। समझो किसी लड़के को हैकिंग सीखनी है, हाँ, तो मुझे बताओ हैकिंग सीख रहा है बच्चा या फिर कोई हैकर है समझो, ठीक है, वो सीख चुका है हैकिंग सब कुछ, तो अभी भी वो हैकिंग करता है, खुद से सब कुछ सब टास्क करता है, और उसके बहुत से पुलिस वालों को उनको कॉल भी आते हैं, मतलब पुलिस स्टेशन में उसको बुलाया भी जाता है उसका काम, और कुछ नहीं, वो यहाँ तक ही लिमिटेड है, वो खुद से ही काम करता है, वो किसी AI या फिर आने वाले समय में उसके क्या डिमांड है उसको ना देखिए, सिर्फ अभी के लिए जो चल रहा है वो उस पर ध्यान दे रहा है, ठीक है। उसको AI का यूज़ नहीं पता, सिर्फ उसको हैकिंग पता है बस, ठीक है। तो ये नहीं देख रहा कि AI की हेल्प से मैं कैसे बढ़ सकता हूँ, या फिर AI की हेल्प से मेरे काम कैसे आसान कर सकता हूँ, या फिर आने वाले समय में मेरा काम के लिए कुछ नुकसान तो नहीं होगा, उसके लिए कैसे तैयार होगा। समझो उस टाइम में ऐसा हो जाएगा तो मैं क्या स्किल करूँ, ठीक है, समझ रहे हो आप, ठीक है। तो वो सारी स्किल वो पहले से ही सीख लेगा, या फिर उससे पहले से ही परिचित हो जाएगा कि भाई आने वाले समय में ऐसा ऐसा होगा कुछ, कभी वैसा होता है तो हम हमारी स्किल को ऐसे डेवलप करेंगे, या फिर हमारी स्किल ऐसी रहेगी। ये हुई फीचर्स की। अभी किसी को सबको पता है कि AI आने वाला है, तो सब अभी हर एक बच्चों को देखना है कि IT में जाना है, तो IT में बच्चे सोचेंगे क्या करना होगा, तो सब बच्चे सोचेंगे अरे हाँ क्या चलने, मतलब फीचर का देखेंगे, फीचर्स के देखेंगे कि आगे वाले समय में क्या है, तो AI है, तो क्या AI कर देना पूरा। तो चलो AI में कभी इंटरेस्ट हो, कभी AI में इंटरेस्ट नहीं है, सिर्फ आपको ऐप डेवलपमेंट में इंटरेस्ट है, तो ऐप डेवलपमेंट में आने वाले समय में क्या ऐसा है जो आगे डिमांड है उसके लिए, तो वो चीज़ें अपन ने पहले से ही करनी चाहिए, वो आएंगे तुम्हारी फीचर्स। और यही बोलते हैं फीचर स्किल, जब तुम ऐसी थिंकिंग करते हो तो फीचर स्किल के कुछ बारे में यहाँ पे बताया गया है जो इंपॉर्टेंट है ना कंप्यूटर में, जो इंपॉर्टेंट है फीचर स्किल के लिए, वो तो वो पॉइंट्स यहाँ पे दिए गए जैसे डाटा एनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस और बहुत कुछ, ठीक है। तो वो चैप्टर पढ़ेंगे अपन। शुरुआत उपयोगकर्ता लॉगिन करते हैं, टेक्नोलॉजी या जॉब रोल सर्च करते हैं और अपनी पसंदीदा भूमिकाओं को फॉलो करके दैनिक अपडेट प्राप्त करते हैं। जॉब सर्च करेंगे, ठीक है, अभी के लिए कौन से जॉब है, आने वाले समय में कौन से जॉब हो सकते हैं, समझो आने वाले समय में ऐसे काम बढ़ेंगे, तो ऐसे काम बढ़े तो कौन से जॉब बढ़ेंगे, ये हो गई टेक्नोलॉजी की, ठीक है। तो ये बात जैसे, और आने वाले समय में अपडेट हो जाएंगे, इसको बोलेंगे, ठीक है। तो जॉब रोल कार्ड, प्रत्येक जॉब रोल में एक समर्पित कार्ड होता है जो उस भूमिका के लिए आवश्यक प्रमुख कौशल को प्रस्तुत करता है। जॉब रोल कार्ड, प्रत्येक जॉब रोल में एक समर्पित कार्ड होता है जो उस भूमिका के लिए आवश्यक प्रमुख कौशल को विस्तृत करता है।
हर एक जॉब के लिए कुछ ना कुछ वर्क होता है, ठीक है। हर एक जॉब किसी न किसी स्किलेड जो उसको, हाँ, जो स्किल मांगी गई है, जिस स्किल मांगी गई है, वहाँ पे उसी स्किल पे किसी जॉब को रखा जाएगा। मतलब समझो मुझे एक कंप्यूटर ऑपरेटर लड़का चाहिए, तो मैं उसी लड़के को लूँगा जिसको कंप्यूटर ऑपरेटर आ रहा है। समझो वो लड़का कभी वो नहीं है, या फिर मुझे जो चाहिए वो नहीं, तो मैं उसको जॉब पे नहीं रखूँगा। वैसे ही आगे का है, तो जॉब रूल कार्ड उससे बोल रहे हैं कि आने वाले समय में किसकी डिमांड होगी, तो ये आता है उसमें, ठीक है। तो कौन सा जॉब बढ़ेगा, समझो वैसे ही आ रहा है वो जॉब रूल कार्ड। तो इसका सेकेंड आता है सीखने की यात्रा और पर्सनलाइज करें। व्यक्तिगत कौशल और जॉब रोल का चयन करके अपनी सीखने की दिशा को अनुकूलित करें। अपनी सीखने की दिशा को, अपने जो कौशल है और जॉब रोल है उसका पहले तो तुम चूज कर लो, और उसके बाद में जो सीखने की दिशा है या फिर आने वाले समय में उसमें जो डेवलपमेंट है उसको अभी से अपने दैनिक जीवन में ऐड करके सीखो और खुद सिक्योर या अनुकूलित हो जाओ, ठीक है। कोर्स और सर्टिफिकेट, अभी समझो कोई आने वाले समय में जैसे कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, ठीक है, एआई, वो साइबर, जैसे कि आने वाले समय में एआई तो बढ़ रहा है, एआई बढ़ेगा तो साइबर थ्रेट्स भी बढ़ेंगे, तो उससे सिक्योरिटी भी तो चाहिए ना। तो कोई लड़के सिक्योरिटी थ्रेट्स में जाएंगे, उनको पता है कि एआई कभी आ रहा है, जितना उन्नत हो रही है उतना ही कुछ तो, जितना अच्छा हो रहा है उतना बुरा भी होता है। जैसे आपने सुना है रावण था तो जीवन भी था, जीवन है तो रावण भी है, रावण था तो राम भी था, है ना। चलो महाभारत में शुरू करने अपन को। तो मैं जैसे बता रहा हूँ आपको कि कुछ अच्छा है तो बुरा भी है। जैसे कि एआई अच्छा है तो उसके कुछ बुरे असर भी होंगे। तो जैसे कि साइबर सिक्योरिटी, जैसे एआई बढ़ रहा है तो जैसे साइबर थ्रेट भी बढ़ेंगे, तो उसके लिए भी तैयार होना जरूरी है ना। तो वैसे जैसे कोई हैकर है समझो, या फिर कोई एथिकल हैकर है, तो वो सिर्फ अभी के लिए अपडेट नहीं रहेगा, वो क्या करेगा कि सारा, हाँ, फ्यूचर्स के लिए भी सोचेगा कि एआई ने कभी कुछ ऐसा किया तो उससे कैसे बचा जाएगा, तो उसको उस स्किल को क्या करेगा, डेवलप करेगा। तो ये हो गई फीचर्स की कि जो अभी से वो उसके लिए तैयार हो रहा है, ठीक है। आने वाले समय में हर एक वो डिवाइस इंटरनेट से कनेक्ट हो जाएगा, हर एक वो घर जो इंटरनेट से कनेक्ट हो जाएगा। जिस टाइम थ्रेड्स भी बढ़ सकते हैं, मतलब एक आईपी एड्रेस या फिर एक गलती की वजह से पूरे घर का डाटा या फिर पूरे घर की इंफॉर्मेशन किसी के हाथ जाएंगी, ठीक है, समझ रहे हो आप। तो मैं जैसे आपको बताऊंगा, तो 5 कोर्स, तो कोई भी स्किल आपको करनी है उसके लिए आप, जैसे कि आपको लग रहा है कि साइबर सिक्योरिटी बढ़ेगी, तो आप साइबर सिक्योरिटी के लिए, जैसे कि आने वाले समय में एआई बढ़ रहा है और उससे ज़्यादा थे, तो आप एआई से बचने के लिए कुछ सिक्योरिटी कोर्स कर सकते हो, जो बहुत से 1000 कोर्स है। कोई भी प्लेटफॉर्म, आपको जिस प्लेटफॉर्म में जाना है वो कोर्स करके आप सर्टिफिकेट प्राप्त कर सकते हैं और आने वाले समय में उसके जॉब ले सकते हैं। ये हो गया फ्यूचर। सैकड़ों कोर्स तक पूछे, सर्टिफिकेट अर्जित करें और विशेषज्ञों को द्वारा बनाए गए लर्निंग पाथ का पालन करें। उसमें दिए गए जो पाथ है, उसमें दिए गए जो रूल्स है वो फॉलो करके जॉब ये करें, ठीक है। तो ये बताना जा रही है, ये 5 था। और 5 थे तुम्हारा स्किल आइकॉन। कोर्स पूरा करने पर स्किल आइकॉन कमाएं जिन्हें फ्यूचर स्किल मार्केट प्लेस पर उपयोग किया जा सके। ये प्लेटफॉर्म आपके करियर को भविष्य के लिए तैयार करने में मदद करता है। कोर्स पूरा करने पर स्किल पॉइंट कमाएं जिनमें फ्यूचर स्किल मार्केट प्लेस पर उपयोग किया जा सकता है। यह प्लेटफॉर्म आपके करियर को भविष्य के लिए तैयार करने में मदद करता है। अभी के लिए ऐसे स्किल करो जो आगे के लिए काम में आएगी, और उसमें ऐसे कुछ क्रेडिट्स कमा लो जो आगे आपको काम में आएंगे। जैसे कि क्रेडिट्स मतलब कैसे, आप कोई भी कोर्स करते हो, ठीक है, जैसे कि डिप्लोमा करते हो, आईटीआई करते हो, कंप्यूटर का कोई भी कोर्स, और देखो तुम ट्रिपल सी करोगे ना, तो उसमें भी आपको कुछ तो लेवल मिलती है, एनएसक्यूएफ लेवल बोलते हैं, नेशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क। तो समझो मेरी स्किल नेशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, तो मैंने कंप्यूटर में, तुमको जब तुम कंप्यूटर कोर्स करोगे तो आपको कोर्स मिलेगी, आपको एनएसक्यूएफ लेवल मिलेगी 2, मतलब आपने उस, नहीं उसका प्रॉब्लम तो नहीं है, बट मैं प्रॅक्टिस करू तो आता हे मराठी व्हायला म्हणतात, आता आम्हाला मराठीमध्ये बसवून जाऊ, तर मी मराठीमध्ये बसवून जाईल, ओके, ऐकणार नाही तुम्ही, मलाच गोंधळात करणार तुम्ही. हां, तर बघा, तर फीचर्स की आयकॉन्स, तर बघा आपण
सर्टिफिकेट. जसं की तुम्ही ट्रिपल-सी करना और ट्रिपल-सी केल्यानंतर एक लेवल मिलेगी तुम्हारा NSQF लेवल. कोई भी सर्टिफिकेट करो उसमें कुछ ना कुछ आपको कोई तो कोई लेवल मिलती है. वो लेवल ये दर्शाती है कि आप उस फील्ड में कितना डीप गए हो या फिर आपको उसके बारे में कितना नॉलेज आहे. मतलब म्हणजे तुम्ही जे पण सर्टिफिकेट घेतले त्या सर्टिफिकेटवरती दिलेलं NSQF लेवल ते दर्शवतं की तुम्ही त्या स्किलमध्ये किती डेव्हलप झालेले आहात. समजा येणाऱ्या काळामध्ये जे तुम्ही कधी आधीपासूनच त्या सगळे कोर्स करून ठेवले आणि त्याच्यामध्ये कधी आतापासूनच सगळे क्रेडिट्स जसं त्यांनी सांगितलं ते क्रेडिट्स कॉइन्स तुम्ही कमवून घेतले तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बेरोजगार राहणारच नाही किंवा तुम्हाला त्या स्किल असतील आणि त्या टायमाला तुम्ही त्या गोष्टीला फेस करू शकाल. आणि तुम्हालाही त्या गोष्टी सगळ्यात कळतील येणाऱ्या गोष्टींमध्ये येणाऱ्या काळामध्ये. त्या टायमाला असं नाही होणार की तुम्हाला समजणार नाही म्हणून या गोष्टीला. आणि तुम्ही कोणता जॉब शोधत जा तरी तर तुम्हाला तरी ते कामात ह्या फीचर स्किलमध्ये. तर चला पुढे येऊ आपण. तर मेन टॉपिक येतो इथं 9 वाजून गेले का. तर फीचर स्किलमध्ये पहिली गोष्ट येते इंटरनेटमध्ये की कम्प्युटरमध्ये असं काय आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सगळ्यात जास्त डिमांड रहेगी. आने वाले समय में सबसे ज़्यादा डिमांड होगी जो कंप्यूटर फील्ड में है. तो कंप्यूटर फील्ड में आने वाले समय में पहला तो उन्होंने IoT डिवाइस दिया है. इंटरनेट ऑफ थिंग्स. IoT का फुल फॉर्म होता है इंटरनेट ऑफ थिंग्स. क्या है फुल फॉर्म? IoT इंटरनेट ऑफ थिंग्स. IoT का मतलब है इंटरनेट से जुड़ी चीज़ों का नेटवर्क. मतलब हर वो चीज़ जो इंटरनेट से जुड़ी है उसे IoT बोलेंगे. ठीक है. देखो अभी IoT सिर्फ कंप्यूटर और मोबाइल तक ही सीमित नहीं है बल्कि यह रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रिज, कारों, स्मार्ट बल्ब और CCTV कैमरों जैसे रोजमर्रा की वस्तुओं को भी इंटरनेट से जोड़ता है जिससे डाटा साझा कर सके. इसका प्राथमिक उद्देश्य रोजमर्रा की वस्तुओं को स्मार्ट बनाना और उन्हें दूर से नियंत्रित करने में सक्षम बनाना है. अभी हर वो एक चीज़ जिसे इंटरनेट से जोड़ दिया जाएगा और उसके लिए जो इंटरनेट से जोड़ने से क्या होगा कि उसके लिए जो लगने वाला समय है या फिर समझो ठीक है जो रेगुलर यूज होने वाली चीज़ें हैं उसको इंटरनेट से जोड़ देना और उसको इंटरनेट से ऑपरेट करना ये उद्देश्य है. मतलब IoT डिवाइस होते हैं. ठीक है. IoT क्या होते हैं? डिवाइस होते हैं इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक है. तो इसको समझो ठीक से. ये कभी आता है आपको और कभी आप अभी से IoT डिवाइस में कुछ करते हो या फिर IoT डिवाइस के आप में आपको पूरी जानकारी हो तो आने वाले समय में आपको ये डिवाइस बहुत दिखेंगे और अभी से दिखने चालू हो चुकी है. तो मीनिंग क्या है सुने एक बार की IoT डिवाइस आहे. IoT डिवाइस ते सगळे डिवाइस असतात जे इंटरनेटशी कनेक्टेड आहे. आता येणाऱ्या काळामध्ये कोणकोणती डिवाइस असे ते कनेक्टेड काही तुमच्या घरातला दरवाजा, तुमच्या घराचा फ्रीज, तुमची घराची कार, बल्ब, लाईटाचा बल्ब सुद्धा इंटरनेट सोबत कनेक्टेड. कसं रे जसं सकाळ झाली त्याला पुन्हा आता कम्प्युटर इंटरनेटशी कनेक्टेड त्यात प्रोसेसर असेल कम्प्युटर सारखं असेल सगळं. ठीक आहे. हा ओला स्कूटी IoT हे सगळे छोटे छोटे पार्ट्स असतील हे सगळे IoT डिवाइस त्याला म्हणू आपण जे डायरेक्ट इंटरनेट सोबत त्याला IoT डिवाइस म्हणू. ठीक आहे. त्याच्यामध्ये भरपूर टाइप्स आहेत जसं तुम्हाला दाखवून देतो. जिसे डाटा साझा कर सके इसका प्राथमिक उद्देश्य रोजमर्रा की वस्तुओं को स्मार्ट बनाना है. म्हणजे रेग्युलर ज्या गोष्टी आपल्या त्यांना स्मार्ट बनवण्या हा उद्देश त्यांचा. स्मार्ट म्हणजे काय की ते स्वतःहून ऑन होतील, स्वतःहून ते कार्य करतील आणि स्वतःहून ते डिसिजन घेतील की त्यांना करायचं आहे. जर का आता खिडकीला मी सांगितलं की बाबा संध्याकाळीचा टाइम झाला की तू बंद होऊन जात जा. जर का तू बंद नाही झालीस तर मच्छर येतात मग घरात. मग तिला कधी मी आधीपासूनच कधी स्मार्ट बनवून ठेवलं तर ती स्वतःहून बनवून देईल. ये हो गया स्मार्ट. म्हणजे तिला मी इंटरनेट सोबत कनेक्ट करून टाकेन. तिला इंटरनेट ऑफ थिंग्स काय होईल तिला जसं सकाळ आहे तोपर्यंत मला तिचा मेसेज येणार नाही आणि जसं संध्याकाळ होईल तर मला तिचा मेसेज येईल. आणि ती इंटरनेट सोबत कनेक्ट आहे ना ती सांगेल की संध्याकाळ झाली खिडकी बंद करू शकतो का मी फक्त इकडनं येस केलं ना ती तिची खिडकी बंद करतो. हे झालं इंटरनेट. म्हणजे मी इकडनं येस करेन ती मेसेज इंटरनेटला जाईल इंटरनेट थ्रू तिच्यापर्यंत पोहोचेल आणि तिच्यापर्यंत जसा तो पोहोचला तिला माहिती आहे काय प्रोसेस करायची तर ती लगेच प्रोसेस करायची. ते तुमच्या घरातल्या राउटरला सुद्धा कनेक्टेड आहे. म्हणजे तुमचंच नेटवर्क आहे सगळं घराचं. कळते तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. उन्हें दूर से नियंत्रित करना सक्षम जिससे जीवन की सुविधा और दक्षता है. कल्पना कीजिए कि आपकी कॉफ़ी मशीन आपके जागने से ठीक पहले चालू हो जाती है
या आपका घर का तापमान आपके स्थान के आधार पर स्वचालित रूप से समायोजित हो जाता है। यह सब IoT के माध्यम से संभव है। समजलं तुम्हाला? जसं मी तुम्हाला एक उद्देश दिला खिडकीचा, तसं त्या पद्धतीने त्यांनी एक दिलं की तापमान आपके स्थान के आधार पर स्वचालित रूप से समायोजित हो जाता है। जसं की समजा बाहेरचं टेम्परेचर वाढलं उन्हाचं आणि तुमचं फ्रीज स्वतःहून थंड होऊ नये वाढवू नये ॲटोमॅटिक, ठीक आहे. आणि सेकंड त्यांनी जसं सांगितलं की जसं एखादी कॉफीची मशीन इंटरनेटशी जोडली तर तिला फक्त कॅमेरा पण इंटरनेट जोडलेला असेल घरातला कॅमेरा, जसा तो डिटेक्ट करेल की कोणीतरी उठतं किंवा काहीतरी हालचाल होते म्हणजे कोणीतरी जागलेले आहे, लगेच ते डिटेक्शन त्या कॉफीला पाठवून देईल की बाबा तू कॉफी बनव का उठलेले सकाळचं, महाराज उठलेले, मग महाराजांसाठी लगेच तो IoT डिव्हाइस चहा ठेवला ऑटोमॅटिक. हे सगळं झालं इंटरनेट ऑफ थिंग्स, हे सगळे डिव्हाइस आणि हे शक्य आहे, ठीक आहे. तर याला आपण आता याच्यामध्ये टाईप्स किती आहे, आता याच्यात काय राहिले का काही, कॉफी मशीन स्वरूप से संयोजित जाना है, ये संभव IoT माध्यम से है, ठीक है. आज मी तुम्हाला समजलं असेल IoT डिव्हाइस काय आहे. हिंदी वाले समजले का? आहे का हिंदी? कोणीच नाही इथं हिंदी वाले आले नहीं आज, आले का कोणी जिसको हिंदी में समझाना पड़ता है यहाँ पे? नहीं ना, नहीं कोई. तर मला लक्षात आहे IoT डिव्हाइस जुने मुलं पण यांनी जास्त वेळ नाही घेत, ठीक आहे. तर मग IoT डिव्हाइस सगळे डिव्हाइस जे इंटरनेट सोबत कनेक्टेड आहे. मग मी जर तुम्हाला बोललो की स्मार्टफोन काय आहे, तुम्ही काय सांगता? हे IoT डिव्हाइस आहे का IoT डिव्हाइस आहे का IT गॅजेट आहे? तर तुम्ही काय सांगणार? तुम्ही बघणार पहिले ते डिव्हाइस काय आहे, ते काम काय करते, IoT का IT आहे? IT हे वेगळं डिव्हाइस आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स. IoT इंटरनेट ऑफ थिंग्स आणि IT म्हणजे इंटरनेट टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी सगळ्या ज्या कम्प्युटरशी कनेक्टेड आहे, कम्प्युटरशी संबंधित आहे, टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे, ते सगळे डिव्हाइस IT मध्ये. ओके, ठीक आहे. मग पुढे IoT गॅजेटसाठी IoT के 4 मुख्य घटक, याच्यामध्ये 4 मुख्य घटक असतील, ठीक आहे. IoT डिव्हाइस मध्ये कोणकोणते? सेंसर डिवाइस, ये आसपास के वातावरण से डाटा इकट्ठा करते हैं, जिससे थर्मामीटर से तापमान मापना या कैमरे से वीडियो को स्ट्रीम करना. एक सेंसर जो काहीतरी चेक करतो, तापमान चेक करेल किंवा तो डिटेक्ट करेल त्या सगळ्या गोष्टींना. सेन्सरचं कामच ते असतं ना, कॅमेऱ्यामध्ये पण सेन्सर लावला असता तो डिटेक्ट करेल, काही मोशन होतोय तर तो लगेच तो डिटेक्ट करेल, सेन्सरचं कामच ते असतं. तर याच्यामध्ये हा सगळ्यात पहिला पार्ट जो असेल तो हा मुख्य घटक असेल सेन्सर, म्हणजे IoT डिव्हाइसमध्ये हे सगळे मेन घटक असतील. सेकंड आहे कनेक्टिव्हिटी आहे, म्हणूनच त्याला IT म्हणतात. ते जर का तो कनेक्टेड आहे सगळ्या डिव्हाइसवर, जर का तुमच्या राउटरला कनेक्ट झाला आणि तुमच्या राउटरला सगळे डिव्हाइस एकमेकांशी कनेक्टेड आहे, तर हा एक मेश टोपोलॉजी बनवून जाते. बघा मेश टोपोलॉजी बनते की नाही, की तुमचे सगळे फ्रीज, दरवाजा, खिडकी, अलेक्सा, कॉम्प्युटर, खुर्ची झाली तुमची, ठीक आहे, गॅस कट्टा, सिलेंडर, सगळे तुमचे एका राउटरला कनेक्टेड आहे, ठीक आहे. कळतंय तुम्हाला? आणि हे एकमेकांशी कनेक्टेड असल्याने समजा दरवाजाला जर का समजा एखादा डिव्हाइस आहे, त्याला कोणता डिव्हाइस बोलायचं तर राउटर तुमची कम्युनिकेशन होऊन जाईल. इतर कुठे कम्युनिकेशन करण्याची गरज नाही. एक नेटवर्क बनवाएंगे, एक कनेक्टिविटी पाहिजे. यह डाटा को क्लाउड इंटरनेट सर्वर तक पहुंचाता है. उदाहरण में वाईफाई, ब्लूटूथ, मोबाइल नेटवर्क, सॅटेलाइट और बँक शामिल. इसमें ह्या सगळ्या गोष्टी शामिल असतात. असं नाही की मेसेज फक्त घरातूनच होऊन जाईल, तो पूर्ण इंटरनेटला होऊन सुद्धा जाईल, ठीक आहे. त्यालाच ॲप जर का बनवलं, ठीक आहे, कळतंय तुम्हाला? IoT डिव्हाइस एक ॲप असेल तर जसं तुमची वॉच आहे तर तुमच्या वॉचसाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागतं, त्या IoT डिव्हाइस बरोबर. जसं तो ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करता आणि मग त्या ॲप थ्रू वॉचला कनेक्ट करता, तर ॲप थ्रू आपल्या मोबाईलची इन्फॉर्मेशन त्या वॉचपर्यंत पोहोचते आणि वॉचमध्ये ती दिसते. पण इथं कसं रेमेडी का, प्रत्येक डिव्हाइस तुमच्या घरासाठी डिव्हाइस बसवले तर त्यांना एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे, एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि ती ॲप्लिकेशन जसं की काही डिटेक्ट होतं तर ती ॲप्लिकेशन वरती ते सगळे डिव्हाइस मेसेज करते तुम्हाला. म्हणजे जेव्हा तुम्ही ते ॲप खोलणार तर तेव्हा तुम्हाला सगळे ऑप्शन भेटेल, दरवाजा उघडायचा, दरवाजा बंद करायचं सांगितलं तर लाईट ऑन आहे, ते डिव्हाइस पाठवले असतील, मग तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं त्यांच्या की हां हो बाबा करून टाकलं, ओके, खिडकी बंद करून टाकले, बंद करून टाकले, कळते तुम्हाला?
मग हे इंटरनेट आहे, जर का ॲप बनवले त्या ॲपच्या मागे कोणी सर्व्हर काम करत आहे, सर्व्हर म्हणजे मग ते पूर्ण इंटरनेटशी कनेक्टेड गोष्टी झाल्या, म्हणजे तो सुद्धा डाटा किती ऑन आहे हा सुद्धा डाटा इंटरनेट, ठीक है। डाटा प्रोसेसिंग, क्लाउड पर डाटा का विश्लेषण किया जाता है, यह तापमान के आधार पर हीटर चालू करने जैसे सरल कार्य हो सकते हैं, या वीडियो में चेहरे की पहचान जैसे जटिल कार्य हो सकते हैं। यूजर इंटरफेस, यह उपयोगकर्ता को जानकारी प्रदर्शित करता है, अलर्ट भेजता है, उदाहरण में मोबाइल पर सूचना, एसएमएस, ईमेल अलर्ट या मोबाइल ऐप पर डाटा देखना शामिल है। तर या गोष्टी त्याच्यात असतील युजर इंटरफेस, ॲपल का भेटेल युजर इंटरफेस भेटेल। युजर इंटरफेस म्हणजे काय, ई प्रोग्रामिंग दाखवता तुम्हाला असं छान छान काही दाखवायचं इंटरफेस द्यायचा आणि चांगला इंटरफेस तुम्हाला दाखवता। IoT डिवाइस काय फायदे असते, तर तकनीकी सुधार, IoT मशीन को स्मार्ट और अधिक कुशल बनाता है। उदाहरण के लिए एक स्मार्ट एसी जो स्वचालित रूप से तापमान को पहचान कर चालू या बंद हो जाता है, ठीक आहे। तर ह्या गोष्टी त्याचे फायदा असते। एखादं फ्रीजमध्ये जर IoT डिवाइस IoT बनवून टाकलं एखाद्या फ्रीजला, तर एखादा फ्रीज काय सांगेल तुम्हाला की बघ इतके इतके दिवस झाले इथं ही भाजी अजून आलेली नाही। जेव्हा तुम्ही मार्केटला असणार आणि तुम्हाला समजत नाही की कोणती भाजी आहे, तर तुम्ही लाईव्ह तुमच्या फ्रीजला बघू शकता की कोणकोणत्या भाज्या आहेत घर बसल्या। हे आहे IoT डिवाइस, किती काम सोपं झालं, म्हणजे घरी कोणी नाही तुम्ही बाजारात गेले ना, तुम्हाला बघायचं की नेमकं ही भाजी आहे का नाही फ्रीजमध्ये, मग तुम्ही घर तिथं बाजारात असताना तुमच्या मोबाईल थ्रू त्या बघू शकता तिला की त्याच्यामध्ये किती भाज्या आहेत किंवा फ्रीमध्ये आता सध्यासाठी काय आहे वगैरे म्हणून, किंवा त्याची लिस्ट तुम्हाला मोबाईलवरती शो होऊन जाईल, कारण की फ्रीजची काम करेल की बाबा बघ ह्या या जागेवरती ह्या वस्तू असतात आणि ह्या वस्तू आता इथे अवेलेबल आहे किंवा अवेलेबल नाही, किंवा तू ह्या वस्तू घेऊन ये, मग फ्रीज स्वतः सांगेल। मग इथं काम सोपं झालं की नाही, हा एक फायदा होतोय आणि तो फायदा एका तकनीकी सुधार झाला। कचरा कम करना, वास्तविक समय के डाटा से सटीक निर्णय लिए जा सकते हैं, जिसे खेतों में पानी की इष्टतम मात्रा का उपयोग करना, जिससे संसाधनों की बर्बादी कम हो। एक निर्णय घेण्यासाठी आपण त्या ॲग्रिकल्चरचा यूज करू शकतो, ठीक आहे। जसं की इष्ट मात्राचा उपयोग, आता एक ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा त्याचा मोठा यूज आहे। प्रत्येक ठिकाणी काही डिवाइस काम करणार, जर कोणता डिवाइस त्यांनी इंटरनेट होता नाही केलं तर त्या शेती करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा केवढा फायदा होईल त्या गोष्टीचा, जेव्हा त्या पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करावी लागते। समजा ठीक आहे, करते तुम्हाला समजा आता काय आहे तुम्हाला सांगतो, पाणी आलं की शेतात जावं लागतं, पाणी आलं क्लिअर आहे बोल नाही बाबा पाणी येणार यायला पाणी येणार नाही शेतात जावं लागेल। समजा ते काम कधी IoT डिवाइस घेतलं, IoT डिवाइस आम्ही पाणी आलं की कसं सोडायचं, IoT डिवाइस जर प्रोग्राम करून ठेवलं की ते काका फक्त झालं पाठी काय होतं नेमकं होतं की IoT डिवाइस बरोबर करतो ते झालं IoT डिवाइस। मग याने काय होतंय काम वाचतंय, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा शेतकरी कामामध्ये सुद्धा याचा भरपूर यूज आहे आणि भरपूर त्याचा फायदा होईल, ठीक आहे। रात्र प्रत्येकाला शेतात जावं लागतं तेव्हा ह्या गोष्टी, पण अजून त्यावर एवढं डेव्हलप झालेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून बघा। ग्राहक सेवा को सेवा में सुधार, मशीन के खराबी का पहले से पता चल जाता है, जैसे कार में सेंसर जो सेवा की आवश्यकता का संकेत देता है, जिससे समय पर रखरखाव सुरक्षित होता है। एखाद्या कारमध्ये IoT डिवाइस फिट केले, जे डिवाइस सगळा डाटा मशीनचा किंवा सगळा तो डाटा कारचा ॲनालाइज करतो की याची स्पीड एवढी होती ह्या टायमाला आणि ह्या टायमाला एवढं इंजिन एवढं तापलेलं होतं आणि ह्या तापलेलं असेल तर डिवाइस खराब झालं असेल वगैरे, मग त्यानुसार ते पहिले सांगून ठेवेल की बघा असं आहे शक्यतो हे झालं असेल, जर का तू असं करतोय ही स्पीड कमी झाली म्हणजे ते आधी तुला थोडं रेग्युलर तुला अपडेट देत राहील, याने सुद्धा तुझ्या गाडीचा मेंटेनन्स होणार आहे, सुद्धा एक डिवाइस तुला भेटत नाही, ते पण IoT डिवाइस म्हटलं, ठीक है। बेहतर डाटा कलेक्शन, पुरानी विधियों की सीमाओं का पार करते हुए IoT तत्काल और सटीक डाटा संग्रह प्रदान करता है, जिससे अधिक सूचित निर्णय लेने में मदद मिलती है। त्याच्यामध्ये डाटा प्रोसेसिंग त्याच्यात तुम्हाला एक निर्णय घ्यायला सोपं होईल, या सगळ्याचे फायदे आहेत IoT डिवाइसचे। तुम्हाला काही सांगायची गरज नाही IoT डिवाइसचे फायदे काय, तुम्ही काय काय काम नाही करून आलं तुम्हाला माहिती होऊन गेलेलं आहे, बरोबर की नाही। IoT डिवाइस फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं माझं बघा आधी IoT डिवाइस इंटरनेट ऑफ थिंग्स, ते सगळे डिवाइस जे इंटरनेट सोबत
कनेक्टेड आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हे बघू शकता, जर का तुम्हाला हे माहिती झालं की येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी जर का होतील, तुम्ही अशा सगळ्या गोष्टी बघा ज्या इंटरनेट शोध बोलल्यानंतर काहीतरी नवीन काम होईल, तर तुम्ही त्या डिव्हाइसला बनवू शकता घर बसल्या. तुम्ही ती टेक्निक किंवा त्याला लागणारा जो कौशल आहे किंवा त्याला लागणारी जी स्किल ती आतापासून तुमच्याकडे डेव्हलप करू शकता. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पण डिमांड येईल त्या गोष्टी. तुम्हाला त्याचं नॉलेज असतं तर एखाद्या वेळेस त्याच्यावरती काही जॉब निघतो किंवा कुठे काही, तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. म्हणून त्या गोष्टीची रिलेटेड जर का तुम्हाला जायचं तर तुम्ही त्याच्यासाठी विचारू शकता. आता कोणाला कम्प्युटरमध्ये जायचं, इंटरनेट शिकायचं, कोणाला नेटवर्किंग शिकायचं, कोणाला नेटवर्किंग शिकायचं, तर कोणी हे करू शकतो. त्याला नेटवर्किंग शिकायचं आहे कारण की सगळी डिव्हाइस नेटवर्किंग सोबत कनेक्टेड आहे, बरोबर की नाही. मग तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी शिकायची आहे, कम्प्युटर शिकायचे, तर तुम्ही ह्या डिव्हाइस शिकू शकता. येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा, ठीक आहे. आय ओ टी डिव्हाइस समजलं तुम्हाला. आय ओ टी डिव्हाइस बघा, आता इथे एक नुकसान काय असते हे पण सांगितलंय. त्याच्यात नुकसान काय होऊ शकतात तुमचे, ठीक आहे. आय ओ टी डिव्हाइस फायदे तर पाहून गेले आपण, आता नुकसान बघू. आता नुकसानला थोडं दिलं पाहिजे. जो हर तकनीक की तरह आईओटी के भी कुछ नुकसान हैं जिन पर विचार किया जाना चाहिए। सुरक्षा, सिक्योरिटी, सभी चीजों के इंटरनेट से जुड़े होने से हैकिंग का खतरा काफी बढ़ जाता है, जिससे संवेदनशील डाटा असुरक्षित हो सकता है. म्हणजे बघा, जर का तुमचे प्रत्येक घरातले डिव्हाइस किंवा कोणतेही डिव्हाइस, समजा तुम्ही नुसतं कॅमेरा सुद्धा कधी इंटरनेटवाला बसवला किंवा इंटरनेटवाला कॅमेरा बसवला आणि तुम्ही घर बसल्या कुठून पाहू शकता की बाबा कॅमेऱ्यामध्ये काय चालू, किंवा तुम्ही कोणत्याही मोबाईलवर पाहू शकता तो कनेक्ट झाले आणि आलेले कसे. मला सांगा, जरा तो कॅमेरा कोणी हॅक केला, तुमच्या घरात लाईट काय होते, सध्या कोणी आहे का घरी, किंवा कोणती काय काय केले ते सगळं दिसते. आणि सायबर रियालिटीमध्ये मी बघतोय आता सायबर सिक्युरिटी जेवढे व्हिडिओज वगैरे मी बघतोय, आताच्या काळात आतापासून का कॅमेरे हॅक करणे चालू केलेले. कारण की इंटरनेट होतं इतकं सोपं झालं हॅकर सोबत की ते कोणत्याही ओपन मध्ये असणारे कॅमेरे ते किंवा हॅक करून दिलेले, हॅक झालेले बघतो. आणि आतापासून त्याच्यामध्ये ते मुलं ते करतायत, म्हणजेच लवकर एकच मिळतो. आता एखादा कॅमेरा आहे, तो कॅमेरा जर आपण मोबाईलवर इन्फॉर्मेशन मिळते तर ती कॅमेऱ्याची इन्फॉर्मेशन एखाद्या ॲपला जाईल किंवा तो इंटरनेट स्वतः नाही. म्हणजे समजा तो कॅमेरा तुमच्या राउटर सोबत कनेक्ट आहे घरात इंटरनेट, कोणाला एखादा ॲप असेल त्याचं त्या ॲपवर दाखवेल ती इन्फॉर्मेशन. मला सांगा, जरा कॅमेरा मला हॅक करायचं तर मला त्या कॅमेराची कंपनी कनेक्ट झाली आणि त्याचा आयपी ॲड्रेस जरी माहिती झाला, मी काही करू शकतो. जर एखादा हॅकिंग तर त्याची टिप्स माहिती तर त्या टिप्सनुसार त्याच्यावरती हॅक करू शकतो, त्याचा ॲक्सेस मिळवू शकतो. आणि जसं त्याला ॲक्सेस मिळाला तो पण बघू शकतो की काय करायचं, ठीक आहे. हा, मग जर का गुगलने ठरवलं ना की तो गुगल त्या कंपनीने जर का ठरवलं की तुम्ही आता काय करताय तर तुमच्या कॅमेऱ्यात बघायचं, तर तुम्हाला आता बघू शकतो, ते तुम्हाला समजणार पण बॅकस्क्रीनमध्ये. जर का तुमचं इंटरनेट चालू आहे, डाटा ऑन केलेला तुम्ही जर का गुगलवर सगळं तुम्ही चालवतात, तर गुगलच्या आता एक्झाम्पल तुम्हाला गुगलकडे पण डाटा आहे आपला. आणि जर का त्यांनी ठरवलं की बाबा चेक करायचं आहे की असा डिव्हाइस हा इमेज आता काय करतो, तर तिकडनं तुमचा मोबाईल तुम्हाला लाईट तिथे दाखवेल की तुम्ही नेमकं करता काय, झोपले किंवा मोबाईल पुढे ठेवले तुम्ही आणि मोबाईलवरती आता जे बी इंटरफेस आहे, ज्या बी ठिकाणी तुम्ही मोबाईल ठेवलेला आहे त्या ठिकाणचा इंटरफेस तिथं दिसते. किंवा तुमचा ईमेल कोणाकडे असला तर त्या ठिकाणी एवढं तर तुम्ही समजता माझं बोलता. मग या सगळ्या गोष्टी आहेत इंटरनेट, ओके. जसं मी तुम्हाला नेटवर्किंग शिकवलं, ठीक आहे, कळलं सगळ्यांना. मग याच्यामध्ये सिक्युरिटीचा पण मोठा हे येतो, ठीक आहे. सेकंड आहे तुमचं गोपनीयता, प्रायव्हसी. आयटी सिस्टम उपयोगकर्ता का बहुत निजी डाटा इकट्ठा करते हैं. आणि आयओटी डिव्हाइस असं डिव्हाइस आहे जे भरपूर जवळचा डाटा आहे, म्हणजे भरपूर महत्वाचा डाटा असतो यांच्याकडे जर का ते आले तर, बरोबर की नाही, ठीक आहे. मग प्रायव्हसीमध्ये हा सगळा प्रायव्हेट म्हणजे तुमच्या कारपासून तुमच्या घराच्या लायकापासून तुमच्या घराच्या फ्रीजपर्यंत जर का काही डिव्हाइस हॅक होतो तर तुमच्या घरातील एक गोपनीयता इन्फॉर्मेशन पूर्ण राहते. म्हणून ही एक प्रायव्हसी पण जिससे गोपनीयता क्या उल्लंघन की चिंताएं पैदा होती. एखादा थोडा जो घाबरतो किंवा की ह्या प्रायव्हेसी जर का हॅक झाला किंवा आपल्याला समजत पण नाही, पण आपल्याला होत आहे ते आपल्याला समजणार पण नाही, पण तिथं सगळं हॅक होत असेल, ते ह्या गोष्टी जे नुकसान आहे त्याचं, ठीक है. कॉम्प्लेक्सिटी, जटिलता, एक बड़े आईओटी सिस्टम को डिवाइस करना
लागू करना और बनाए रखना काफी जटिल और चुनौतीपूर्ण हो सकता है, जिससे जिसके लिए विशेष ज्ञान और समाधानों की आवश्यकता होती है. एक डिव्हाइस जे कंटिन्यू ऑन ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस प्रोसेस होणार आहे, त्याच्यामध्ये भरपूर जटिलता आहे त्या गोष्टीमध्ये. किंवा तो एक डिव्हाइस आपल्या एका मोबाईलसाठी इन्फॉर्मेशन पाठवतो. म्हणजे प्रत्येक घरामधून 3-3 मोबाईल सोडून 10-10, 20-20 मोबाईल होतील. इंटरनेटवरती किती डाटा जाईल, म्हणजे किती लोड वाढेल प्रत्येक घरासाठी असंच झालं. म्हणजे एका घरापासून किती आयडेंटिटी तयार होतील आणि किती डिव्हाइस इंटरनेटवर कनेक्ट होतील. आणि एवढ्या सगळ्या डिव्हाइसला इंटरनेटवरती मॅनेज करणं, प्रत्येकाला एवढा आयपी ॲड्रेस देणं, आयपी ॲड्रेस होत नाही. हां, कळते सगळ्यांना? ओके, स्क्रीन तर दिसते आहे बेटा, व्हॉइस पण इथे क्लिअर. 9 वाजले ना, तर असंच होईल घाटा. नाही ना, 18 जमून गेले. तर बघा ह्या गोष्टी आहेत. मग आयओटी डिव्हाइस समजलं असेल तर आयओटी डिव्हाइस सगळे डिव्हाइस आहे. आता याच्यात तुम्ही लिहू शकता किंवा आयओटी डिव्हाइस एवढे प्रश्न येणार नाही तुम्हाला, पण आयओटी डिव्हाइस करू शकेल एखादा प्रश्न आला तर तुम्ही मॅनेज करू शकता. तर आयओटी तुम्हाला समजलं असेल आयओटी डिव्हाइस काय आहे. 9:30 लेक्चर घेऊ का? कुछ नहीं है, 2 ही पेज है. अरे बस एक नहीं एवढंच आहे. 1, 2, 3, 4च पेज आहे बाबा. मग भविष्यामध्ये आयटी डिव्हाइसची डिमांड जास्त आहे आणि सेकंड डिमांड आहे तुमची बिग डाटा अनालिटिक्स. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आता पण भरपूर इम्पॉर्टंट आहे. बिग डाटा अनालिटिक्स जो इंटरनेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे. स्क्रीन रस्त्या दिसत नाही आहे, स्क्रीन दिसते की नाही मला? बाकीच्या रिप्लाय द्या बरं, बाकीच्या रिप्लाय द्या बरोबर. स्क्रीन दिसते की नाही? काहीच नाही, एकच पेज आहे फक्त. कमेंट टाका सगळ्यांनी कमेंट टाका, स्क्रीन दिसते की नाही? दिसते की नाही? मला पण दिसते का दिसते? चेतनचं नेट काम नाही करते, ठीक आहे. हा, तर बिग डाटा अनालिटिक्स हा एक महत्त्वाचा टॉपिक येतो कॉम्प्युटरमध्ये येणाऱ्या गोष्टींमध्ये. आता तुमचं लोक हे काम करतो ना, तो ह्याच टेक्नॉलॉजीवरती काम करतो. तुमची एवढी मार्केटिंग चालू आहे ते ह्याच गोष्टीवरती चालू आहे. बिग डाटा अनालिटिक्स भरपूर महत्त्वाचं आहे आणि आता ह्या गोष्टीमध्ये भरपूर लोक गुंतलेले, ठीक आहे. याच्यामध्ये नेमकं आहे काय बघा. बिग डाटा एनालिटिक्स म्हणजे मोठा डाटा, ठीक है. एनालिटिक्स बहुत बड़ी मात्रा का डाटा को इकट्ठा करने, व्यवस्थित करने और उसका विश्लेषण करने की प्रक्रिया है. डाटा एनालिटिक्स हा एक मोठ्या डाटाला काय करणे, इकट्ठा करून आणून त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यामधून व्यवस्थित डाटा किंवा इम्पॉर्टंट डाटा काढणं, याला डाटा एनालिटिक्स म्हणतात. म्हणजे का भरपूर डाटा आहे, ठीक आहे, असं गिनती काढलं म्हणजे सगळं पूर्ण डाटा सगळा एकदम सगळे डाटा उचललाय कोण नाही. त्या डाटामधून इम्पॉर्टंट गोष्टी काढण्या, ठीक आहे, याला बिग डाटा एनालिटिक्स म्हणतात. ठीक आहे. आता बघू आपण कुठे काढले ह्या प्रक्रियाला बिग डाटा एनालिसिस म्हणतात. इसका मुख्य उद्देश्य डाटा में से उपयोगी पैटर्न और अंतर्दृष्टि निकालना निकालना है, जिससे व्यवसायों और बेहतर और अधिक सूचित निर्णय लेने में मदद मिल सकते. ठीक आहे. व्यवसायामध्ये एक निर्णय घ्यायला मदत होईल ह्या गोष्टीमध्ये. यह हमें छिपे हुए रुझानों, ग्राहक व्यवहारों और बाजारों के अवसरों को समझने में सक्षम बनाता है, जो पारंपरिक डाटा प्रोसेसिंग उपकरणों के पहुंच से बाहर होते हैं. यह व्यापारिक बुद्धिमत्ता और परिचालन दक्षता के लिए महत्वपूर्ण है. त्याचं काय असं आहे का, बिग डाटा एनालिटिक्स पद्धती तुम्हाला सांगतो. तुमची इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राममध्ये एक फील्ड असते बघा, जसं जे ट्रेंड असतं तर त्यात प्रॉपरली ट्रेंड चालतो, एकच ट्रेंड चालतो. आणि इंस्टाग्रामचे आणि काय अनालाइज करतो बरोबर की करते तुम्हाला. समजा मी एक सांगतो तुम्हाला, जर का तुम्ही काही बघता, तुम्हाला एखादा कंटेंट आवडतो, ठीक आहे, तर तुम्ही एखादा कंटेंट बघता तर तुम्हाला इंस्टाग्राम तेच कंटेंट पुन्हा 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 आणून देतो बरोबर, तेच आणून देतो जे तुम्हाला बघायचं. म्हणजे ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यात जास्त करून तुम्हाला चॅनल दिसेल. जरी तुम्ही त्यांना फॉलो नसेल केलं तरी तुमच्या अकाउंटवरती ते पोस्ट पोहोचतील. झाले का असं कधी?
माझ्यासोबत असं पण झालेलं की मी कधी आज तरी गुगलला जाऊन काही सर्च केलं ना, मला डायरेक्ट इन्स्टाला त्या रिलेटेड व्हिडिओ येईल, युट्यूबला पण त्या रिलेटेड व्हिडिओ येतील, बिलकुल ते पूर्ण माझी फील्डच येऊन येणार आहे एकच. कळते सगळ्यांना? मला बिग डेटा अनालिटिक्स म्हणतात. म्हणजे बघा, तुम्ही इंस्टाग्राम ऑन करतात आणि हा सगळा डाटा त्या इंस्टाग्राम युजरकडे, त्या इंस्टाग्राम ओनर करायचं समजा त्या कंपनीकडे जातो. यांच्याकडे भरपूर मात्रामध्ये डाटा येतो की कोणत्या व्यक्तीने काय केलं होतं, कोणत्या व्यक्तीने कोणती पेज विजिट होतं, कोणत्या पेजला रिलेट केलं, हा सगळा डाटा तुमच्याकडे येतो. तर याच्यामधून ते काय करतील, सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला देतील की लोकांना सगळ्यात जास्त काय आवडते, सगळ्यात जास्त मात्रामध्ये गोष्टी काय आहे, किती जास्त लोक ह्या गोष्टीला फोकस आहे, जास्त करून लोक पुढे जातात सध्या सगळे लोक ते ग्लासच्या ट्रेंडकडे जातात. तर ग्लास नवीन नवीन काचेचे ग्लास तुम्हाला दिसून जातील, प्रोडक्ट दिसून जाते मार्केटिंगला लगेच. इंस्टाग्रामची कंपनी सांगेल की बघा ट्रेंड हा झालो आणि या ट्रेंडमध्ये या गोष्टीचा डिमांड आहे, तर तुम्ही जर केलं तर तुम्ही अशा गोष्टी त्या गोष्टीला ॲडव्हर्टाइज करतात. कळते तुम्हाला मला बोललेलं? म्हणजेच एक व्यवसायामध्ये सुद्धा हे भरपूर महत्त्वाचं आहे. ट्रेंड ओळखतात आणि त्या प्रकारे मार्केटिंग होते या गोष्टीची. मग डाटा अनालिटिक्स काय आहे, एक मोठा डाटा त्याच्यावरती प्रक्रिया करणं. जसं की तुमची आता कमेंट आहे, ओके, त्याच्या भरपूर टाईप्स आहे बघा डाटामध्ये. व्हेरायटी ऑफ डाटा, ठीक है, डाटाचे भरपूर टाइप आहेत. बिग डाटा की पहली महत्वपूर्ण विशेषता इसकी विविधता है। डेटा भी घटकों और संरचनाओं में आता है, जिससे इसका विश्लेषण अधिक जटिल लेकिन अधिक व्यापक हो जाता है, ठीक है। हा डाटा वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये येतो आणि जसं जसं तो त्या व्हेरायटीमध्ये तसं तसं त्याच्यामधून इन्फॉर्मेशन काढणं हे भरपूर कठीण होऊन जातं. स्ट्रक्चरेड डाटा, आता स्ट्रक्चरेड डाटा का बघा, यह संरचित संचित रूप में होता है, जैसे एक्सेल शीट या रिलेशनल डेटाबेस में पंक्तियों और स्तंभों में व्यवस्थित डेटा. बघा, हा आहे स्ट्रक्चरेड डाटा. कोणता कोणता डाटा आहे हा? स्ट्रक्चरेड कसा आहे, कारण की याला मी लाईनीत लावलेला आहे, स्ट्रक्चर करून लावला आहे, सिक्वेन्स मध्ये लावलेला आहे की बघणाऱ्याला समजणाऱ्याला एकदम इझिली समजेल की हा रोल नंबर आहे व्यक्तीचा आहे आणि हा इतके इतके दिवस प्रेझेंट होता आणि हा इतके दिवस अब्सेंट होता, बरोबर की नाही? ठीक आहे. मग हा स्ट्रक्चरेड डाटा झाला आणि झाली गोष्टी ह्या डाटाची. कोणत्या डाटाची? ह्या डाटाची. तुम्हाला सांगा, इधर गया डाटा, सब उड़ गया क्या? ओ बाप रे, नेट कमी चालते का? कमेंट कुठे गेला सगळ्यांना? हां, तेच म्हटलं. हां, तर बघा हा एक डाटा आहे, ठीक आहे. आता मी त्या डाटाला कॉपी करतो, तो डाटाला आता सध्यासाठी कॉपी करतोय ना. आता मी ह्या डाटाला कॉपी केला आणि मी कुठे पेस्ट करतो, त्याला जागा आहे कुठे टाका, विंडोज पेस्ट रायटर. लक्ष द्या मुलांना, महत्वाचं. बापरे, सोडा मुलं कुठे गेले रे सगळे? जेवायला कढी, वांग्याची भाजी, वरण गट्टी. तर बघा, द्रवी आता आता हा एक डाटा आहे. आता मला सांगा, स्ट्रक्चरेड आहे का? हा डाटा आहे. आता मला सांगा, ह्या डाटामधून तो इम्पॉर्टंट डाटा मी शोधून काढेल, तो डाटा याच्याशी रिलेटेड आहे. समजलं तुम्हाला? मला ते पाहिजे ना, ते ह्या डाटामधून मी काढू शकतो की नाही? मला ह्या डाटामधून काय पाहिजे? तुमची प्रेझेंट आहे. तर मी ह्या डाटामधून, आता जर का मी ठरवलं की ह्या डाटामधून डायरेक्ट काढायचं, तर मी कसं काढणार? भरपूर कठीण आहे मला. आता मी एआयची मदत घेतो यावेळेस. जर का मला ह्या डाटाला ॲनालायटिक्स करायचे आहे, त्यामधून इम्पॉर्टंट डाटा काढायचा आहे, ठीक आहे, इम्पॉर्टंट गोष्टी काढायच्या आहे, तर ह्या गोष्टीला भरपूर महत्त्व आहे. म्हणून बिग डाटा ॲनालायटिक्स या गोष्टीला, म्हणजे या गोष्टीला भरपूर डिमांड आहे, ठीक आहे. की कंपनीचा जेव्हा डाटा येतो ना मोठा, त्या डाटाला तुम्ही इमॅजिन करू शकता आणि तुम्ही करणार पण नाही जॉब याच्यावरून हा डाटा काढून द्या. समजते तुम्हाला? म्हणजे आतापर्यंत जेव्हा एआय नव्हता ना, तेव्हा ह्या गोष्टी भरपूर हार्ड होत्या. त्याच्यामधून डाटा अनालिटिक्स कशा पद्धतीने त्यांच्या ट्रिक्सने काम करतात की ह्या डाटाला कसं काम येईल, त्याच्यावरून आपले इम्पॉर्टंट त्यांच्याकडे त्याच्या ट्रिक्स असायच्या, म्हणून त्याची डिमांड आतापर्यंत भरपूर होती. पण आता पण आहे, असं नाही आहे. आता पण भरपूर डिमांड आहे ना, आता येणाऱ्या काळामध्ये भरपूर डिमांड आहे त्याची, ठीक आहे. एआयला कोणतं डाटा स्ट्रक्चर कसा शोधायचा किंवा कोणत्या स्क्रिप्टने शोधायचा ते एक माणूसच सांगतो.
आणि जेव्हा त्याला ते कळत नाही ना तेव्हा त्या डाटा स्ट्रक्चर अॅनालिटिक्सला बोलवलं. ह्या सगळ्या गोष्टी डाटा अॅनालिटिक्स मध्ये येतात. तर मग बघा याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहेत. तर तुम्ही डाटा अॅनालिटिक्स करू शकता. कोणकोणते स्ट्रक्चरेड, अनस्ट्रक्चरेड आणि सेमी स्ट्रक्चरेड. आता स्ट्रक्चरेड होता हा स्ट्रक्चरेड डाटा कोणता आहे? हा डाटा तुमचा जो की स्ट्रक्चर मध्ये एकदम एक्सेल शीट मध्ये बरोबर टाकलेला मी आहे ना. आणि अनस्ट्रक्चरेड कोणता आहे? अनस्ट्रक्चरेड हा कोणत्या तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टी पण टाकल्या त्यात मग त्याच्यामधून फक्त तुमच्या प्रेझेंट आणायच्या बरोबर कळते तुम्हाला माझं बोललेलं. मग हा अनस्ट्रक्चरेड डाटा. मग सेमी स्ट्रक्चरेड डाटा काय? यह स्ट्रक्चरेड और अनस्ट्रक्चरेड डाटा के बीच होता है जैसे एक्सएमएल फाईल, पीडीएफ, दस्तावेज. आता बघा याच्यात काय करेल मी सेमी स्ट्रक्चरेड मी याच्यामध्ये मी हा डाटा मी मिक्स करून टाकेल. आता हा कॉपी करतो आणि आता बघा मी मध्ये स्पेस करून टाकलेलं आहे आणि ह्या डाटामध्ये एक स्ट्रक्चरेड डाटा आणि अनस्ट्रक्चरेड डाटा दोन्ही डाटा मी मिक्स केलेले आहेत. त्याच्यामधून मला जो स्ट्रक्चरेड डाटा आणि अनस्ट्रक्चरेड डाटा सुद्धा करावा लागेल. ते ह्या सगळ्या गोष्टी ह्या डाटामध्ये येतात. ठीक आहे. मग कळते तुम्हाला स्ट्रक्चरेड आणि अनस्ट्रक्चरेड डाटा कळते तुम्हाला जो कॉमन असू शकतो. मग हा डाटाला अॅनालाइज करणं त्याच्यामधून महत्त्वाच्या गोष्टी काढणं हे भरपूर कठीण आहे आणि ह्या गोष्टीला सुद्धा पुढे भरपूर डिमांड आहे. तुम्ही याच्यामध्ये आतापासून करिअर करू शकता. याच्यामध्ये भरपूर लँग्वेज आहेत, भरपूर कोडिंग लँग्वेज यूज होतात आणि डाटा अॅनालिटिक्सला भरपूर डिमांड आहे आता पण आणि येणाऱ्या काळामध्ये पण. एआयला पण भरपूर काम दिलं याच्याने. ठीक आहे. आणि एआय जो बनलाय तुमचा तर ह्या डाटा अॅनालिटिक्सवर आहे. ठीक आहे. मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये बिग डाटा आणि जेव्हा मी तुम्हाला मागे सांगितलं की मी रेल्वेमध्ये बसलो होतो मोठा संभाजीनगरला एक्झाम द्यायला जात होतो आणि तेव्हा मला एक कंपनीमध्ये काम करणारा व्यक्ती भेटला होता. जो व्यक्ती मला सांगत होता की त्याने फक्त मला डाटा अॅनालिटिक्सवरही सांगितलं सगळं. त्याच्याने रिटर्न मला काही शिकायचं असेल दोन गोष्टी भरपूर मत झाल्या म्हणे फीचर्सची साडी किंवा तो सांगत होता की सगळ्या डिमांड आहे डाटा स्ट्रक्चर डाटा एक्सपिरियन्स सांगितलं त्याने आणि TBS सांगितला भरपूर डाटा स्ट्रक्चरवर मोठ्या मोठ्या बुक काम करता येत होते. म्हणून डाटा स्ट्रक्चर तुम्हाला आला पाहिजे आणि याच्याशी थोडीशी रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे आणि की हे भरपूर चुनौतीचं काम आहे. तर बघा इथे काय लिहिले आहे आता शेवटचं. कल्पना कीजिए कि सोशल मीडिया पोस्ट, ऑनलाइन फॉर्म और सीसीटीवी फुटेज की सभी एक साथ विश्लेषण किए जा रहे हैं जो एक विस्तृत और बहुआयामी दृष्टिकोन प्रदान करता है. म्हणजे कॅमेराची इन्फॉर्मेशन, इंस्टाग्रामची इन्फॉर्मेशन, फेसबुकची इन्फॉर्मेशन आणि यूट्यूबची इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आणि त्याच्यावरती असणारी मिलियन मध्ये सगळे पीपलची इन्फॉर्मेशन जो कोणत्या टायमाला ऑन झाला, कोणत्या टायमाला बंद झाला, कोणत्या टायमाला काय पाहिजे हा सगळा डाटा ह्या सिस्टमला दिला जातो. आणि त्याला सांगितलं तर की काय बरं याच्यामधून कोणतं काय वाटते लोकांना समजतंय तुम्हाला. त्याला कधी सांगितलं की बघा त्याच्यामधून काय कोणाची डिमांड असते, लोकांना काय आवडतंय, लोक कसं फोकस करतात आणि लोक त्याच्यावर फोकस करतील त्याच्याशी रिलेटेड काय आहे का मार्केटमध्ये किंवा त्या गोष्टी विकायला असतील का त्या गोष्टीवर फोकस करतात. याला म्हणतात टेक डाटा अॅनालिटिक्स. ह्या गोष्टी भरपूर काम करतात आणि आता पण आहे. आणि जसं तुम्ही रील्सला शिकूनच राहतात स्क्रोल करत राहतात तर ह्या गोष्टी मागे हा बिग डाटा अॅनालिटिक्सच काम करतो. तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्हाला भेटतं. कळते तुम्हाला जबरदस्त माझं बोलणं काही डाऊट येते का? बघा तुम्ही केले ते काही प्रॉब्लेम नाही कारण की बघा मी रेकॉर्ड करते टाकून मग नंतर बिग डाटा की साइड वेलोसिटी. बिग डेटा की दूसरी महत्वपूर्ण विशेषता इसकी गति है. डाटा बहुत तेजी से उत्पन्न हो रहा है और लगातार अपडेट हो रहा है. आता रेग्युलर तुम्ही किती वेळेस ऑन करता मोबाईल, किती वेळेस सेल करता, हा सगळा डाटा उत्पन्नच होत राहतो. नवीन नवीन डाटा येतच असतो. ठीक आहे. तर क्या गोष्ट बोलता है लगातार अपडेट हो रहा है. इस उच्च गति वाले डाटा स्ट्रीम को वास्तविक समय में संसाधित और विश्लेषण करने की क्षमता महत्वपूर्ण आहे. म्हणजे ह्या डाटाला रिअल टाइम मध्ये ह्या रिअल टाइम मध्ये हा डाटाला विश्लेषण करणं त्याच्यामधून इम्पॉर्टंट गोष्टी काढणं ही गोष्ट पण एक महत्वाची आहे. बरोबर की नाही. उदाहरण के लिए ट्विटर पर हर सेकेंड हजारों ट्वीट्स उत्पन्न होते हैं. इस तत्कालीन डाटा को कैप्चर और विश्लेषण करने से
व्यवसायों को वर्तमान रुझानों पर तुरंत प्रतिक्रिया देने, तत्काल निर्णय लेने और ग्राहक की मांगों को पूरा करने में मदद मिलती है. शेवटी ग्राहक न्यू डाटा येतो तेव्हा ओल्ड डाटा कुठे जातो. ह्या डाटाची सगळी संरचना क्लिअर असते. पण बिग डाटा अनालिटिक्स ओल्ड डाटा येतो तो जुना डाटा कुठे जातो हे भरपूर आहे तुझं. मोठमोठ्या मशीन आणि मोठमोठे डाटा सेंटर त्यामागे काम करतात आणि माझ्यामध्ये ओल्ड डाटाशी एवढं काही घेणं देणं नसतं. याच्यामधून काम एवढंच आहे की बघा एखादी कंपनी आहे, ठीक आहे. आता तुम्हाला एक रियालिटी मध्ये सांगतो. तुम्हाला असं वाटतं की बाबा रेल्वेने का फक्त तिकीटवरती पैसे कमवते? किती पर्सेंट वाटतं तुम्हाला की फक्त रेल्वे गव्हर्नमेंट रेल्वे जी ना ती फक्त तिकीटचे पैसे दिल्यावर ते त्यांचा गुजारा करतात. ते 50 रुपयाचं तिकीट, 200 रुपयाचं तिकीट आणि प्रत्येकाला ते पैसे जमा होतात आणि त्याच्यावर त्यांची सगळ्याची पेमेंट होते आणि एवढं सगळं सिस्टम त्या पेमेंटवरती चालतो. वाटतं का तुम्हाला शक्य आहे काय? आणि कुठे एखाद्या आपल्याला तर गव्हर्नमेंट अजून सर्टिफिकेट देते. शक्य आहे, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी शक्य आहे. पण जेव्हा एखादा मोठा हादसा होऊन जातो, ठीक आहे, त्या टायमाला एकाच टायमाला एवढे पैसे देणं, त्यांना प्रत्येक व्यक्तींना एक एक लाख किंवा 1 करोड रुपये म्हणजे त्यांना देणं, ठीक आहे, ह्या गोष्टीचा खर्च. तुम्हाला एक आठवले गोष्ट सांगतो की गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये फक्त तिकीटचे पैसे नाही दिले जातात. तुम्ही रेल्वेला गेले असाल, तुम्ही बघितलं तर रेल्वेच्या तिथे जायला लागेल आता आरामी लागले असतात, ठीक आहे. आणि जेव्हा ते भोंगे वाजतात ना, ते भोंगे फिरकेले असतात, तिथं पण जायला लागले असतात, ऐकायला भेटतात ही मसाला दीपक मसाला ही अकॅडमी ती अकॅडमी संदीप हे बॅनर ते बॅनर घ्यावे लागले, इथे पडले त्या मुलाला लगेच बॅनर छापतील. तिथं रेल्वेमध्ये मी बघितले, तुम्ही बघितले आहे की मला नाही माहिती. मी बोलत जातो रेल्वेकडे आणि माझा रेग्युलरचा प्रवास आहे, ठीक आहे. जस्ट काही दिवसाआधी मी सर्च केली गोष्ट ही, जसं मला की म्हटलं ते बॅनर आतमध्ये कसं काय वाटलं, एकदमच थॉट आला म्हटलं. आणि वॉचमध्ये तरी तिथे दीपक मालाची मसाल्याची ती ॲड चालू आहे. म्हटलं तिथं गव्हर्नमेंट हे ना, मग इथं कसं प्रायव्हेट गोष्टी अनाऊन्स केल्या नाही. मग मी बोललो म्हटलं ही जी ॲडव्हर्टाइजमेंट होते इथं रेल्वे स्टेशनला, याची इन्कम कोणाकडे असते? तर म्हणे याची इन्कम गव्हर्नमेंट रेल्वेकडे असते आणि हा दुसरा इन्कम सोर्स आहे म्हणे गव्हर्नमेंट रेल्वेचा, ज्याच्यावरती ह्या पैशांना गव्हर्नमेंट रेल्वे वेगळ्या ठिकाणी डिस्कॉर्स करते. जेव्हा त्यांना महत्त्वाचं जेव्हा काही गोष्टी होतात आतापर्यंत, तेव्हा या गोष्टी हा पैसा ते त्या गोष्टींसाठी लागतात किंवा काही नवीन गोष्ट असली तर त्या गोष्टीसाठी हे पैसे ते त्यावर काढतात. तर हा सेकंडरी सोर्स असतो. मग समजते तुम्हाला शेवटी ह्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. एखाद्या छोटे छोटे व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे पैसे घेणे, ठीक आहे, त्यांची मार्केटिंग करण्यासाठी तुमच्याकडे बिग डाटा अनालिटिक्समध्ये एकच गोष्ट आहे, एखाद्या व्यवसायाला चालवण्यासाठी आणि त्या व्यवसायाला डिमांड असते. प्रत्येक व्यक्तीला त्याचा सामान करायचा आहे, बरोबर की नाही? प्रत्येक व्यक्तीला त्या प्रत्येक व्यक्तीला अपडेट पाहिजे की बाबा ह्या कोणत्या मार्केटमध्ये काय चालू आहे. समजते तुम्हाला? एखादा व्यक्ती तुम्ही जर एखादा बिझनेसमॅन आहे तर तुम्हाला अशीच गोष्ट पाहिजे असते ना, ती मार्केटमध्ये चालते ती तुम्ही चालवणार ना, कधी चालते ती घेऊन बसणार. जर का तुम्हाला काही बिझनेस करायचा आहे तर तुम्ही बघणार नाही मार्केटमध्ये आता चालतं काय आहे, मार्केटमध्ये जर काही चालतं तर मी हे टाकलं तर माझं सक्सेसफुल. जर का तुम्हाला त्या गोष्टी मी आधीपासून माहिती झालं, मग याच्यामागे डाटा अनालिटिक्स सांगतो. मेन मुद्दा एखाद्या मोठ्या व्यवसायाला चालवण्यासाठी या गोष्टीला दिला. समजा एखादी गोष्ट काही पकडा तुम्ही म्हणजे सगळेजण कमेंटला टाकताय की बाबा हे 10,000 होत आहे, सगळेजण सांगतात हो आमच्याकडे पण होत आहे, सगळेजण कमेंटला बघताय, तो कमेंट करायला सुद्धा बघते, सगळेजण सांगते की हो इथं भरपूर असं आहे, असे असे आजार होत आहेत समजा, ठीक आहे. कळते तुम्हाला सगळ्यांना की बाबा आम्हाला असं त्रास होतो आणि वगैरे वगैरे जे काही असेल ती इन्फॉर्मेशन असेल की लोकांना ह्या गोष्टीची गरज आहे. आता त्या टायमाला ती इन्फॉर्मेशन काढून तिथून काढून काही इन्फॉर्मेशन पोहोचली जाईल की बाबा ह्या गोष्टी आहेत. मग त्या बिझनेससाठी यूज होतील किंवा ते एखाद्या व्यवसायासाठी यूज होतील आणि ह्या डाटावरती प्रोटेक्ट केले. ह्या डाटामध्ये हाच काम असतो माझ्या मते. हा डाटा एवढा इम्पॉर्टंट नसतो, पण शक्यतो ह्या डाटाला पण कुठेतरी मॅनेज केला जात असेल एवढ्या मोठ्या कंपनी, तर यालाच म्हणतो आपण बिग डाटा अनालिटिक्स. आणि याच्यामागे भरपूर मोठे मोठे व्यवसाय चालतात आणि भरपूर मोठे मोठे लोक भरपूर पैसे याच्यामागे म्हणजे भरपूर मोठी गोष्ट येतात. आता तुम्हाला गोष्ट सांगतो, ह्या डाटावरती कोणती गोष्ट चालत नाही, तुम्ही क्रिप्टोकरन्सी ना ह्या डाटावरती नाही, ह्या डाटावरती मार्केटमध्ये काय चालतंय, हा बिग डाटा अनालिटिक्समध्ये त्यामध्ये काय कळते तुम्हाला? मग वेलोसिटी जसं की त्यांनी एक्झाम्पल देऊन दिलं इथं,
आणि कुछ नहीं, अपना चैप्टर खत्म होता है, नहीं ये बड़ा पहाड़ है यहाँ पे, ठीक है, तो ये भी है. अभी आता शेवटचं नाही आहे, 9:30 बरोबर झाले आपले, आपण सोडले आता नाही घेऊ. 5 मिनिटं आहे, मला बरोबर नाही वाटत आहे, पण चला. मला सांगितलं मराठीमध्ये बोला नाही सर. 2 मिनिट्स. हाँ चला जाऊ दे, 2 मिनिटं बघू आपण. हाँ, बिग डाटा का तीसरी और शायद सबसे स्पष्ट विशेषता है इसकी विशाल मात्रा. इसकी विशाल मात्रा है. डाटा की संख्या इतनी ज़्यादा होती है कि इसे पारंपरिक डाटा प्रोसेसिंग तकनीकों के उपयोग करके प्रबंधित और विश्लेषण नहीं किया जा सकता है. उदाहरण के लिए यूट्यूब पर हर मिनट 500 घंटे से अधिक की वीडियो अपलोड होती है. यह अशिक्षणीय मात्रा जानकारी है, एक सागर को दर्शाती है जिससे मूल्यवान अंतर्दृष्टि निकालने की आवश्यकता है. इस विशाल मात्रा बिग डाटा को उसके नाम का श्रेय देती है और इसे संभालने के लिए विशेष उपकरण और प्रौद्योगिकियों की आवश्यकता होती है. कोणाची आवश्यकता असते? प्रौद्योगिकीची आवश्यकता होती. ह्या गोष्टी ना, आता बघितलं स्ट्रक्चर दाखवलंय, डाटाचा एक मोठा पार्ट दाखवलाय त्यांनी. ह्या डाटाला विश्लेषण करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी, त्याच्यामधून इम्पॉर्टंट डाटा काढण्यासाठी मोठ्या मोठ्या डाटा अनालिटिक्सची गोष्ट लागते, मोठे लोक लागतात डॉक्टर, तेव्हा तो डाटा त्या गोष्टीवरती कामं केले जातात आणि तेव्हा ती सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येते. मोठ्या मोठ्या ॲप्लिकेशन मागे पण, आणि हा फ्युचर्समध्ये भरपूर महत्त्वाचा टॉपिक आहे डाटा. तर बिग डाटा अनालिटिक्सला तुम्ही अजून सर्च करा, बघा, ठीक आहे. पूर्ण कंपनी, मोठ्या मोठ्या कंपनी याच्यावर डिपेंड करतात, ठीक आहे. आणि हे तर डिमांड आहे आतापर्यंत, ठीक आहे. तर तुम्ही आज स्किलला शिकू शकता. पहिले येते IoT डिव्हाइस, सेकंड येते बिग डाटा अनालिटिक्स, नंतर येते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जो मी या प्रेझेंटेशनमध्ये घेतलेला नाही आहे, ठीक आहे. तर तुम्हाला समजते का लेक्चर, मग बघता तुम्ही, ठीक आहे. मी टाकून देतो, ठीक आहे. काही अडचणी तर असेल मला सांगा. आणखी मुलं गायब होऊन जातात, कुठे जातात, आणखी किती मुलं जातात? पण मुलं आहेत, कुठे बाकी बघा. सुमितसाठी मला एक तुम्हाला सांगतो, मला कोण कोण स्टुडंट रेग्युलर दिसतं बघा. सुमित आहे, सुमित कधीच लेक्चर मिस करत नाही, माझं शेवटपर्यंत लेक्चर होतो सुमित. फक्त सुमित तेवढाच प्रॉब्लेम आहे की सुमित काही बोलत नाही, आणि सुमितचा आवाज पण ऐकला नाही. सेकंड अजून कोण आहे? ज्ञानेश्वर, आपण रेग्युलर माझं लेक्चर करतो, मुलगी असेल माझ्या तिकडनं, हे मुलं मला लेक्चर करतात. अनुष्का सोनवणे आहे, अनुष्का सोनवणे गेली ना काय, अनुष्का सोनवणे सुटपर्यंत लेक्चर करते. नंतर आहे भारती आहे, ऋतिक आहे, ऋतिक काही तुम्ही बसतो. हर्षल बडगुजर पण आहे. हे सगळ्या मुलं जे रेग्युलर माझे लेक्चर अटेंड करतात, जेवढे पण भद्र मुलं आहेत माझ्यामध्ये आज, गीता शर्मा आहे, ठीक आहे. हे सगळे मुलं रेग्युलर लेक्चर करतात. त्यांच्यासाठी मी काम नाही करत. पुढे गेलं रे, सगळं हँग होते रे बाबा, हँग होते ना. कॉपी करून बघा, 2 मिनिटं मुलांना बघ ना, झालेलं ते 2 मिनिट. इथं हँग होतंय सगळं सिस्टम. उडाला बरं का. कॉपी नाही, पहिला कॉपी केला. हा चला गेलो चला, होता 2 मिनिट. मुलांना टाकून तर तुम्ही लवकर कंटेंट द्या, कारण की ये बाबा लवकर, तुमचे अपसेंट लागू जाते म्हणून. ये डाटा हमारे लिए महत्वपूर्ण है और इस डाटा को हम समेट लेंगे जल्दी से, क्योंकि ये डाटा नहीं रहा तो आपकी प्रेजेंट नहीं लगेगी. कॉपी कर लो इसे. हाँ, स्क्रीन पर दिसते का, चालू दिसते, दिसते ना स्क्रीन सगळ्यांना. मुलं कुठे मला बघू द्या, कुठे आहे चेतन. तर कुठे ज्ञानेश्वर आहे, गीता शर्मा आहे, हे मुलं माझे रेग्युलर लेक्चर करतात. यांच्या नोट्स मी चेक करायला लागेल, बाकीचे नाही माहिती मला, ठीक आहे. तर मग समजलं तुम्हाला बिग डाटा अनालिटिक्स, IoT डिव्हाइस काय आहे, तर हे फीचर्स केले ज्या माझ्यासाठी
काम करतात. नंतर याच्यानंतर थोडंसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मी तुम्हाला थोडंसं म्हणजे बघून घ्या आपण कुठे आहोत. इकडे तुम्हाला दाखवून देतो. बघा, आपण व्हिडिओ एक बघितलं, बिग डाटा अनालिटिक्स, व्हरायटी ऑफ डाटा, वेलोसिटी, व्हॉल्यूम, हे आपण त्यात, ठीक आहे. हे घेऊन घेऊ आपण. ॲप्लिकेशन बिग डाटा, हेल्थ केअर, बँकिंग, मॅन्युफॅक्चरर, ठीक आहे. क्लाउड सर्व्हिस दाखवलेले आहे. नंतर टाइप्स ऑफ क्लाउड डेव्हलपमेंट, क्लाउडची इन्फॉर्मेशन भरपूर आहे. बिग डाटा अनालिटिक्सचा 2-3 पेज आहे तुमचं. हे पेज प्रेझेंटेशनवरती घ्यावं लागेल. व्हर्च्युअल रियालिटी सांगितली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सोशल मीडियाचे पेज दाखवले, सोशल मीडिया कोणाला म्हणतात वगैरे, आणि सोशल मीडिया दाखवलेला आहे. नंतर ब्लॉकचेन दाखवला आहे, जे बिग डाटावरतीच काम करते. सेकंड आहे ॲडव्हान्टेज ब्लॉकचेनचे, चॅलेंज ब्लॉकचेनचे, 3D प्रिंटिंग कोणाला म्हणतात, म्हणजे सायबर सिक्युरिटी सोडून सगळं येतं. हाऊ डज 3D प्रिंटिंग काय काम करतं, ठीक आहे. एक्झाम्पल आहे रोबोटिक्स काय आहे, रोबोटिक्स ऑटोमेशन, बेनिफिट्स RPA, ॲप्लिकेशन RPA. नंतर मग येतं तुमचं हेल्थ केअर, सफिशियंट, ह्युमन रिसॉर्स, फायनान्शियल, अकाउंटिंग, आणि मग चालू होतं आपलं सायबर सिक्युरिटी. आणि इथून मी सायबर सिक्युरिटी ऑन करून देईल तुमचं, म्हणजे भरपूर आहे. आणि एवढं आहे तुमचं सायबर सिक्युरिटी ट्रिपल म्हणजे असं नाही, पण तुम्हाला पूर्ण एक सब्जेक्ट आहे म्हणून याच्या अतिरिक्त मी तुम्हाला काहीतरी शिकवेल, ठीक आहे. हे उद्यापर्यंत मी संपवणार आहे तुमचं सगळं. उद्या लवकर येऊ आपण एक्सेलला, ताससाठी एवढंच आहे, ठीक आहे. तुम्ही स्वतःहून पण घरी बसून प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आणि मी लगेच स्क्रीनशॉट पाठवतो ग्रुपला, कोणी टेस्ट सॉल्व केला आहे कोणी नाही, आणि त्यांना टेस्ट पाठवतो, ठीक आहे. गुड नाईट. कोणाला काही डाऊट आहे का? नाही ना? समजते आणि खूप विचारा कॉपी. ते मुलं रेग्युलर लेक्चर करतात आणि सगळंपर्यंत असतात. इस डाटा में से मैं क्या इंपॉर्टेंट डाटा निकालूंगा, बन के रहेगी. ही भरपूर जाणतं बरं का, स्वतः केलं सगळं ते, इथं ॲड